आज आपण खारी शेव बनवणार आहोत। एकदम कुरकुरीत, तोंडात टाकताच पटकन विरघळणारी। आपण ही शेव चिवड्यांसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा अशी पण खाऊ शकतो। तर चला मग सुरुवात करूया। आता एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ चाळून घेणार आहोत। मी इथं 2.5 कप बेसन घेतलंय। ते सगळं बेसन आपण चाळून घेऊया। इथं मी बेसन सगळं चाळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण मीठ टाकणार आहे। मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि 1 चमचा मी लाल मिर्च पावडर टाकली। थोडंसं मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे। तर इथं मी 2 चमचे मोहनासाठी तेल घेतलंय। ते आपण गरम होऊन देऊया। आता हे गरम झालंय। आपण आता हे पिठामध्ये मिक्स करूया। आपण हे आता पहिल्यांदा चमच्याने मिक्स करणार आहोत। गरम असल्यामुळं पहिलं चमच्याने मिक्स करून घेऊया। थोडंसं थंड झाल्यावर आपण हाताने करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे। आणि असं दाबून बघायचं। पीठ जर घट्ट बनत असेल तर मग समजायचं की मोहन व्यवस्थित लागले। ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। या पिठाला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे आपण थोडं थोडंच घेऊन भिजवूया। आपण सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्या। पीठ आपण थोडंसं सैलसरच ठेवणार आहोत। आता इथं आपण हात स्वच्छ धुवून घेऊया आणि मग तेल टाकून त्याचे गोळे बनवून घेऊया। हात धुतल्यामुळे आपल्या हाताला ते जास्त चिकटणार नाही। हे आपण सगळं व्यवस्थित गोळा करून घेऊया ह्याचा। मी इथं एक गोळा करून घेतलाय आता। ह्याचे आपण 2 भाग करून घेऊया। आपण वरून तेल लावलंय त्यामुळे ते आपल्या हाताला आता चिकटणार नाही। इथं मी शेवगा घेतलेला आहे, त्याच्यातून आपण बारीक शेवची चकती घेऊया। एक जास्तच मोठे आहे, मग आपण छोटीवाली यूज करणार आहोत। हे आपण भांड्यात लावून घेऊया। आपण याचा लांबट गोळा करून घेऊया। साच्यामध्ये भरताना आपण लांब करूनच भरूया। ह्याच्यात तुकडे तुकडे भरले की ते हवा राहते, त्यामुळे ती शेव व्यवस्थित होत नाही।
आता आपण हे पॅक करून घेऊया. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तेलामध्ये थोडासा तुकडा टाकून आपण पहिलं चेक करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण शेव टाकून घेऊया. जास्त पण नाही टाकायचं आहे आपण शेव त्याच्यात. आणि तेल थोडं कडकच ठेवायचं. एखादा मिनिट आपण असंच ठेवून द्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं. हे आपल्याला दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे. याचा थोडासाच कलर चेंज होतो. आता आपलं इथं भाजून झालेली आहे शेव. हे आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूया. असंच आपल्याला राहिलेल्या पिठाचे पण शेव पाडून घ्यायचे. आपली इथं शेव तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.